तुम्ही पण माझ्यासारखे रोजच्या रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आहात का? कधीतरी काहीतरी वेगळं आणि चटपटीत तुम्हालाही खावंसं वाटतं का? पण काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं किंवा पराठे करून बघतो. पण वेगळं काहीतरी हवं असेल ना, तर ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे. रेसिपी अगदी साधी, सिंपल आणि घरातल्या साहित्यापासून बनणारी आहे. तर आज आपण ना गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी मिरपूड, थोडीशी कसुरी मेथी, मीठ हे घालून ना छानपैकी पीठ मळून घेतलं आणि थोडंसं तुपामध्ये, तेलामध्ये ना कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून ते त्याला थोडंसं लावून घेतलं आणि फोल्डिंग करण्याची पद्धत तुम्ही बघताय. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी हा पराठा फोल्ड केला. जेणेकरून ना ह्या पराठ्याला भरपूर सारे असे लेयर्स सुटतील. आपण बऱ्याचदा वेगळ्या पद्धतीने लच्छा पराठा करतो, पण ही लच्छा पराठा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि ह्यामुळं काय होतं, या पराठ्याला भरपूर सारे पदर सुटतात आणि त्यामुळं खाताना ना अप्रतिम लागतात. तुम्ही कोणत्याही भाजी असेल किंवा कोणत्याही नॉन-व्हेजच्या रेसिपीसोबत ना अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने केलेले हे लच्छा पराठा नक्की खाऊ शकता आणि खूप मस्त लागतात. कोणत्याही भाजीची किंवा कशाचीही गरज नाही. अगदी मस्त लागतात. त्यामुळे रेसिपी तुम्ही जरूर करून पहा. धन्यवाद.